मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. शिवाजी महाराज एक राजा ज्यांना इतिहासात रयतेचा राजा म्हणून ओळखलं जातं, पण अनेकदा त्यांच्यावर गो ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा आरोप लावला गेला. या आरोपामागचं सत्य काय आहे? खरंच शिवाजी महाराज फक्त एका विशिष्ट वर्गासाठी होते की ते सर्वसामान्य जनतेचे तारणहार होते? या प्रश्नांचा उत्तर शोधण्यासाठी आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकातील विचार आणि भाई माधवराव बागल यांच्या गोब्राह्मण प्रतिपालक नव्हे रयतेचा राजा शिवाजी या लेखाचा अभ्यास करू. पृष्ठ क्रमांक 48 ते 58 मधील मुद्द्यांवर आधारित या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शिवरायांचे खरे स्वरूप, त्यांची धर्मनिरपेक्षता आणि सर्वसामान्य जनतेसाठी असलेला त्यांचा संघर्ष. शिवरायांचा इतिहास समजून घेण्यासाठी प्रबोधनकारांचे विचार आणि ऐतिहासिक दृष्टिकोन आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून शिवरायांचा अभ्यास करण्याची संधी देतात. चला तर मग जाणून घेऊया गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हे रयतेचा राजा शिवाजी. मित्रांनो, आपण जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज संपूर्ण व्हिडिओज तुम्ही जर पाहिले नसतील तर ते पाहायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. गोब्राह्मण प्रतिपालक नव्हे रयतेचा राजा शिवाजी, भाई माधवराव बागल यांच्या विचारांचे अभिवाचन. अन्यायाचा प्रतिकार करण्याकरताच शिवछत्रपती लढ्यात पडले. तो अन्याय, तो जुलूम प्रथम मराठे, जहागीरदार, जमीनदार व राजे यांच्याच दिसला. मुसलमानांचा, मुसलमान राजांचा व बादशहांचा नव्हे. खरे शत्रू दिसले ते कष्टकरी गरिबांना छळणारे मराठी जहागीरदार. शिवराय म्हणतात, बळकट व्हावे, दुसऱ्या घ्यावे, दावे दरोडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुखा करतात. स्वतः भेटतात तिकडील भेद इकडे व इकडील तिकडे करून राज्यात शत्रूस प्रवेश करतात, देश मारतात. शिवबांचा वर्ग संघर्ष इथे काय होता हे आता पाहूया. यावरून स्वच्छ दिसून येते की शिवाजी महाराजांचा लढा हिंदू धर्माचे संरक्षण करण्याकरता नव्हता, गोब्राह्मणांचे प्रतिपालन करण्याकरता नव्हता. तो वर्ग संघर्ष होता, कष्टकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांच्या विरुद्ध होता. त्यावेळी वर्ग संघर्षाला चालना दिली याचे कम्युनिस्टांना व समाजवाद्यांना आश्चर्य वाटेल. हिंदू महासभावाले व जनसंघीय मात्र घोटाळ्यात पडतील. मुसलमानाविरुद्ध हिंदूंना चेतवायला अवघड पडेल. ब्राह्मणांची शिवाजीस आपल्या स्वार्थासाठी आपल्या विचारसरणीत ओढून घेतले तरी तो त्यांचा नव्हता. त्या लढ्यात कौटुंबिक स्वार्थही नव्हता, जाती स्वार्थही नव्हता. तो दीनदलितांचा पालनवाला होता. अनेक मराठे व राजपूत राजांनी दिल्लीचे व विजापूरच्या आदिलशहाचे मांडलिकत्व पत्करून आपल्या मुलीसुद्धा त्यांच्या जनानखान्यात ढकलण्याला व त्यांच्याकडून मान सन्मानाची पदे मिळवली. त्या गुलामगिरीचाही त्यांना अभिमान वाटे. फार काय, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हेही विजापूरकरांचे मांडलिकच होते. त्यांना आपल्या मुलाचे मालकाविरुद्ध बंड करू नये, आदिलशहाच्या मुलखावर स्वारी करून तो मुलूख घेऊ नये अशी आज्ञा केली. तेव्हा शिवबा त्यांना लिहितात, आम्हाला यवनाची चाकर म्हणून अन्न सेवन करावायचे नाही. तेव्हा आमचे पुंडपणात वडिलांची विपत्ती होणार ऐशास यांचे देव आपण जन्म दिला परंतु कर्म दिले नाही. शिवबांना ही शिकवण कोणी दिली, मार्गदर्शन कोणी केले?
रामदास आले होते का इथे? रामदासांची भेट तरी झाली होती काय? शास्त्रशुद्धरित्या गादीवर बसेपर्यंत सिसोदिया घराण्यातील या राजबिंड्याला शूद्र म्हणून संबोधले. गागा भटांनी शास्त्रशुद्ध अभिषेक केल्यानंतर मात्र गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून गौरविले. त्या गागा भटाला सामील करून घेण्याकरता महाराजांना एका युद्धाला खर्च करावे लागेल इतके धन द्यावे लागले. माझ्या दृष्टीने इथे हे करायला नको होते असे लेखक म्हणतात. तलवारीच्या जोरावर राज्य मिळवल्यानंतर त्यांच्या राज्यपदाला बहुसंख्य कष्टकऱ्यांनी मान्यता दिलीच असती. विरोध केला असता तो ब्राह्मणांनी. त्यासाठी गागा भटाला इतकी लाच देण्याचे काहीच कारण नव्हते. मुसलमान झालेल्या फलटणच्या निंबाळकराला भटांच्या सँक्शन शिवाय हिंदू करून घेऊन त्यांच्याशी रक्त संबंधही घडवून आणला. त्या महाराजांनी गागा भटाला लाच देऊन राज्याभिषेक करून घेण्याचे काहीच कारण नव्हते. शाहूंनी आपल्या अधिकारात छात्र जगद्गुरू नाही का निर्माण केला. महाराजांनी सुद्धा एक पुढचे पाऊल टाकले एवढेच. पण ब्राह्मण जगद्गुरूच्या ठिकाणी मराठा जगद्गुरू आणला. पण कालांतराने त्यालाही कोणी विचारेना. स्वातंत्र्याच्या आड आले ते मुसलमान कापून काढले, तसे हिंदू पण कापून काढले. आप्त व रक्त संबंधितांनाही कापून काढले. त्यांच्याशी त्यांनी सहकार्य केले. त्यांची जात न बघता त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या. संभाजी शत्रूला मिळाला असे कानावर पडताच त्यासही अटकेत टाकले. विजापुरी अंकित असलेल्या आपल्या सावत्र बंधू व्यंकोजीवर चाल करून गेले. स्वातंत्र्यद्रोही चंद्रराव मोरे व बाजी घोरपडे यांना कापून काढले. पण प्रामाणिक एकनिष्ठपणे ज्यांनी सहकार्य केले त्या मुसलमानांना जबाबदारीच्या जागेवर नेमले. दौलत खान व सिद्धी मेस्त्री या मुसलमानांना आरमार प्रमुख केले. आरमाराची कल्पना तर अगदीच नवीन, तरी त्यावर सुद्धा मुसलमान नेमला. आता पाहूया शिवबांना हिंदू मुसलमान सारखेच हे कसे. शिवाजींविरुद्ध अनेक हिंदूंनी विजापूरच्या सुलतान आणि दिल्लीचा औरंगजेब या मुसलमान शासकांना मदत केली आहे. शिवाजींचा पिता शहाजी यास कपटाने कैद करून विजापुरी सुलतानासमोर आणणाऱ्या मुस्तफा खान व अफजल खान यांच्याबरोबर मुधोळचा बाजी घोरपडे हाही होता. अफजल खानचा विश्वासू वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा ब्राह्मण. अफजल खानास ठार केल्यावर हाच कृष्णाजी शिवरायांवर चालून आला आणि त्याने महाराजांच्या मस्तकावर तलवारीचा वार केला. खोक पडली. शिरस्ताणामुळे महाराज बचावले. त्यावेळी समर्थ रामदास स्वामी हे अफजल खानाचा विश्वासू सरदार बाजी घोरपडे यांच्याच आश्रयास होते अशा नोंदी रामदास आणि पेशवाई मामा देशमुख यांच्या पुस्तकात नमूद आहे. पुढे पन्हाळा येथील सिद्धी जौहरच्या वेड्यातून सुटका करून घेण्यासाठी सूर्यराव सुर्वे यांचा त्यांना पराभव करावा लागला. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान शिवाजींवर चालून आला तेव्हा जोधपूरचा जसवंत सिंग त्यांच्या मदतीस आला. दक्षिणेतील माहूरची रायबागन मूळची ब्राह्मण विधवा आपल्या अनुयायांसकट औरंगजेबास जाऊन मिळाली. पुरंदरच्या तहात 23 किल्ले औरंगजेबास मिळून देणारा मिर्झा राजा जयसिंग हिंदूच होता. विजापूरचा आदिलशहा किंवा दिल्लीचा औरंगजेब यांचे देशमुख, देशपांडे आणि पाटील हे हिंदूच होते. आग्रा येथे महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवरायांची सुटका करणारा मदारी मेहतर हा मुसलमान होता. खुद्द औरंगजेबाचा पुत्र मुआझम याच्याशी महाराजांचे स्नेहसंबंध होते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी व चुलते शरीफजी हे एका अवलिया पीराच्या प्रसादाने झाले. या समजुतीने त्यांची नावे मुसलमानी ठेवली आहेत. आता पाहूया शिवरायांचे मुस्लिम चाहते कोण. हमीद दलवाई म्हणतात, असे असतानाही शिवाजी महाराज आज लोकांसमोर जे चितारले जातात ते मुसलमानांचे विरोधक म्हणून. त्यामुळे
हिंदू राष्ट्रवादी व इतर शिवाजी महाराजांचा आपापल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. शिवाजी महाराज हे पाटगावच्या मौनी महाराजांना आपले गुरु मानीत, तसे केडशीचे याकूब बाबा यांनाही गुरु मानीत. महाराज कुराणाचा मान राखत त्यांनी पीराला उत्पन्न करून दिले आहेत. आपल्या सैन्याने कुराणाचा अपमान करायचा नाही, मशिदी व पीरांना इजा द्यावायची नाही, मुसलमान स्त्रियांनाही संरक्षण द्यावयाचे असा हुकूम दिला होता. बाळासाहेब ठाकरे एका ठिकाणी म्हणतात की शिवाजी महाराजांची धार्मिक सहिष्णुता आणि मुसलमानांकडे बघण्याचा दृष्टिकोन ही त्यांच्या कार्याची फार महत्त्वाची अंगे होत. त्यांच्या लढाया जरी धर्मवेड्या मुसलमान राजाशी झाल्या तरी त्यांनी आपल्या राज्यातील मुसलमानांना कधीही त्रास दिला नाही. यातूनच त्यांच्या आचार विचारांची घडण बनली होती. शिवछत्रपती हे भोवतालची परिस्थिती, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय व जुलूम पाहून अस्वस्थ होत. पोर्तुगीज लेखक कास्मे डी गाडा म्हणतो, शिवबा 15 वर्षाचा असतानाच शेजार पाजाऱ्यांचे हाल पाहून विचारमग्न होत असे. या जुलमाचा प्रतिकार करण्यासाठी त्याने मावळ्यांची संघटना केली व प्रबळ सैन्याला प्रचंड तोंड न देता गनिमी प्रकाराच्या युद्धाला सुरुवात केली. हा गनिमी युद्ध प्रकार चीन या माओने चंग कैशाक विरुद्ध स्वीकारून त्याच्या सैन्यास हैराण केले होते. आता पाहूया ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा रामदासी प्रयत्न कसा होता. महाराजांना दादोजी कोंडदेवने युद्धशास्त्र शिकवले नाही, रामदासाने तर नाहीच नाही. त्यांच्या अंगी ती पात्रता नव्हती आणि राज्यारोहणापर्यंत रामदासाची व शिवछत्रपतींची गाठही पडली नव्हती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला हिंदूंचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे असं म्हणतात नरहर कुरुंदकर. किकेंड म्हणतो, शिवाजी हा अलौकिक असा दूरदृष्टी, सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व राजकारण धुरंधर होता. राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्याचे एकमेव ध्येय होते. केशवराव ठाकरे म्हणतात, शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविण्याचा बूट ब्राह्मणांनी रचला. शिवाजीच्या पत्रव्यवहारात गाई आणि ब्राह्मण यांना स्थान नव्हते. अर्जुनराव केळकर काय म्हणतात, स्वतःच राज्याभिषेक करून घेण्याचा निर्धार केल्यानंतर मगच मातुश्रींची संमती घेतली. नंतर महाराष्ट्रातील संतांना भेटले. रामदास हे त्यापैकी एक होते. बापाची सल्लामसलत घेण्याचा प्रसंग त्यांना कधीच आला नाही. उलट बापाने विरोध केला असता त्यांनी तो मुळीच मानला नाही. रामदास हा तर महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत केव्हाच भेटला नव्हता व त्यांची व महाराजांची गाठही पडली नव्हती. शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन करण्याची त्यांच्या अंगी पात्रता नव्हती. त्यांच्या मार्गदर्शनाने समाजाची संघटनाच करता आली नाही. ब्राह्मणांची श्रेष्ठत्व राखण्याचा अतिहीन प्रयत्न रामदासाने केला. ब्राह्मणाखेरीज इतर हिंदूंना रामदासाने अगदी हीनच लेखले. डोकेवर काढणाऱ्यांना लाथा मारायच्या व त्यांचे पुढारी पण प्रस्थापित झाले की त्यांच्या पायावर डोके ठेवायचे. त्यावेळी नांगरणीला ट्रॅक्टर्स नव्हते. नांगरणीसाठी शेतकऱ्यांना बैलांची अत्यंत जरुरी होती. बैलांची पैदास गायीशिवाय होणे शक्य नाही. या दृष्टीने शिवाजी महाराज गोपालन राष्ट्राला आवश्यक म्हणून पाहत. गोपालन झाले नसते तर शेतकऱ्याला व त्यांच्या कुटुंबियांना जगणेच अशक्य झाले असते. पण ब्राह्मण वर्ग गोपालनाकडे स्वार्थी दृष्टीने पाहत होता. शेतावर जाऊन नांगरणी कुळवणी करणारा हा वर्ग नव्हे. स्वतःच्या जमिनी ब्राह्मणेतरांना लावून कष्टाशिवाय जगणारा हा वर्ग. गोपालनामुळे दूधदुभत्यांची यांची संगळ गोपालनाबरोबर ब्राह्मण पालन होऊ शकत होते. म्हणून त्यांनी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक हा किताब दिला. महाराजांच्या व ब्राह्मणांच्या दृष्टीतला हा फरक होता. महाराजांची दृष्टी राष्ट्रीय होती, ब्राह्मणांची दृष्टी जातीय होती. ती रामदासांच्या पुढील श्लोकातून अगदी स्पष्टपणे
दिसून येते. गुरु तो सकलाशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत. पूर्ण होती मनोरथ, विप्र वाक्य करुणी. असो ब्राह्मण सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगदवंद्य. अंत्यजे शब्द ज्ञाता बरवा, परी तो घेऊन करावा. ब्राह्मण सन्निध्य पूजावा, हे तोन धडे कधी. हे वाचल्यानंतर या गृहस्थाला कोणीही संत अगर साधू म्हणणार नाही. काय शिकविले रामदासाने? अशा प्रकारचे विचार अज्ञ ब्राह्मणतरांच्या डोक्यात ठासून घातल्यामुळे त्यांनी विनाश्रम दूध मिळण्याची सोय करून घेतली व शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक हे चिकटून टाकले. पण कोणत्याही बखरीत महाराजांनी हे विशेषण स्वतःला लावून घेतलेले नाही. गोब्राह्मण रक्षक म्हणवीत नसत. याच भटांनी राज्यारोहण होण्यापूर्वी महाराजांना शूद्र म्हणून राज्यारोहणाला मान्यता दिली नव्हती. चढणाऱ्यास खाली ओढायचे, चढलेल्यांची पायावर डोके ठेवायचे, ही यांची नीती. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू इतिहास संशोधक डॉक्टर आप्पासाहेब पवार हे मुंबई युनिव्हर्सिटीज केलेल्या भाषणात म्हणतात, पूर्वीच्या बखरीत अगर ऐतिहासिक कागदपत्रात महाराजांना ब्राह्मण प्रतिपालक असे विश्लेषण लावलेले अगर त्यांनी लावून घेतलेले कोठेच सापडत नाही, आढळत नाही. उलट राजा जयसिंहाला लिहिलेल्या पत्रात शिवाजीने घोड्याची शपथ घेऊन विश्वास पटवण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याच्या बाबतीत ब्राह्मणांचे पालन करण्याची हमी शिवाजींनी दिली नव्हती. अशा खास सवलती पेशव्यांनी दिल्या होत्या. असा पक्षपात शिवाजीने आपल्या राज्यातील प्रजाजनांबद्दल केला नव्हता. याच्यात धर्माभिमान नव्हता असे म्हणणार नाही, पण तो धर्माभिमान मुसलमानांचा द्वेष करीत नव्हता. देशाला, स्वराज्याला गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता होता. पण याचा विचार ब्राह्मणांनी केला नाही व शिवरायांच्या राज्यारोहणाला ते शूद्र मानून विरोध केला. पण गागाभट्टांकडून मंत्रशुद्ध राज्याभिषेक घेतल्यानंतर शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणण्यास सुरुवात केली व राज्यारोहण झाल्यानंतर रामदासाला गुरुपद दिले. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या या लेखात मांडतात. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या व्हिडिओतील शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख किंवा ज्या काही उपमा दिलेल्या आहेत त्या लेखकांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे याबद्दल गैरसमज आपण करून घेऊ नये. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त पराक्रमाचा नाही, तर तो एका सामाजिक क्रांतीचा आरंभ आहे. ते केवळ राजघराण्यातील राजा नव्हते, तर रयतेचे तारणहार होते. प्रबोधनकार ठाकरे आणि भाई माधवराव बागल यांच्या विचारातून आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांच्या कार्यात कोणताही जातीय किंवा धार्मिक भेदभाव नव्हता. ते रयतेसाठी समर्पित राजा होते, ज्यांनी अन्याय, जुलूम आणि वर्गभेदाविरुद्ध लढा दिला. आज आपण प्रबोधनकारांच्या दगलबाज शिवाजी आणि बागल यांच्या लेखातून उलगडलेले विचार पाहिले. या लेखांमधून शिवाजी महाराजांचा एक वेगळा आणि सत्याप्रती निष्ठावान दृष्टिकोन आपल्यासमोर उभा राहतो. शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ प्रेरणादायीच नाही, तर आजच्या काळातही सामाजिक न्यायासाठी आणि एकतेसाठी मार्गदर्शक ठरतो. म्हणून आपण सगळ्यांनी या महान रयतेच्या राजाच्या शिकवणीला जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवरायांच्या विचारांवर आधारित हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरला असेलच, तर नक्कीच तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा. अधिक असेच ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा. आता तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.